बाबा सांगून गेले, बाबांनो चांगल्याची संगत करा, चांगल्याच्या संगतीत राहा, चांगलं बोला. पण त्यांचं पण कोणी ऐकले? आपला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नाही. देवाला जर आपलंच करून घ्यायचं असेल तर गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. म्हणून आज गुरु पौर्णिमेनिमित्त आपण या ठिकाणी जमलोय सद्गुरूच्या दर्शनासाठी. पवित्र भूमीत पवनासी महापुण्य अवतार संत कुळासी, जनहितासाठी अवतार धरिला. नमस्कार माझा वरपुरे बाबाला, नमस्कार माझा बागडे बाबाला. राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम, राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम. आज या ठिकाणी जमलेले सर्व भाविक भक्त, संत सज्जन, बाळगोपाळ, टाळकरी, माळकरी, वारकरी, आपण कशा निमित्ताने या ठिकाणी जमलोय तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी येतो गुरुच्या दर्शनासाठी. आमचे हरिभक्त पारायण राजगुरू महाराजांनी सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. गुरु चरणी ठेविता भाव, तर आपल्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सद्गुरू
तर आपल्या या देहाचा उद्धार होतो आणि आपल्या देहाचा उद्धार करून घेण्यासाठी सद्गुरू बळकट असावा लागतो आणि गुरुची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्या प्रपंचात काय कमी पडणार म्हणून गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव जगाचे जगत म्हणले तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा सद्गुरूच्या पायावर विश्वास ठेवा चांगल्याची संगत करा चांगल्या संगतीत बसा चांगलं खावा चांगलं प्या चांगलं राहा पण कोणी ऐकलं का बोला आमचे बागडे बाबा सांगून गेले बाबांनो चांगल्याची संगत करा चांगल्याच्या संगतीत राहा चांगलं बोला पण त्यांचं पण कोणी ऐकले आले आता आमचे वनवरे बाबा वेळोवेळी सांगतात गावोगावी फिरून गाडगे बाबा स्वच्छता अभियान सुरू केलं त्यातून तर लोकांशी कळेल आणि मग तर या संत मार्गात लोक येऊन गळ्यामध्ये माळ घालून भगवंताची वारी भक्ती करतील म्हणून वेळोवेळी बाबांनी या भक्ती नामाचा हरिनामाचा प्रचार करत गावोगावी प्रसिद्धी चालू केली पण काय लोक अजून लोकांशी अजून एवढे अज्ञान लोक राहिलेत पण तरी पण काय लोकांशी ना कळणार आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही 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 आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही देवाला जर आपलंच करून घ्यायचं असेल तर गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे भक्ती केली पाहिजे म्हणून आज गुरु पौर्णिमेनिमित्त आपण या ठिकाणी जमलोय सद्गुरूच्या दर्शनासाठी नाव तुझे घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझे घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला घेऊन पडली कोरड ओठाला घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला भाविकाओ सद्गुरू जर आपल्या पाठीवर झाला आणि सद्गुरूचा आशीर्वाद जर आपल्या सोबत झालं तर कसलं बी दुःख कसली बी अडचण आली तर सद्गुरू आपलं दुःख अडचण काढल्याशिवाय राहणार म्हणून सांगण्याचं तात्पर्य आपण गुरु पौर्णिमेला आलोय सद्गुरूचं दर्शन करायचं आणि आपल्या इच्छेनं भक्तीनं काय आपल्या प्रपंचातून नाना तऱ्हेच्या अडचणीतून आपण या ठिकाणी आलोय सद्गुरूचं दर्शन घे मनोभावे भगवंताची सेवा करा वनवरे बाबांनी पवन महाराजांनी आमच्या गाडगे महाराजांनी आज्ञा केली या ठिकाणी वेळेवाकडे 2 शब्द बोला त्यासाठी उभं राहिलो आणि तुम्ही या ठिकाणी बसलेलं तुमच्या थोर संतांचं एकच वेळा दर्शन घडलं मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी आता या ठिकाणी आता पवन महाराजांची कीर्तनाची सेवा होईल पवन महाराजांनी स्टेजवर या वेळ झालेली आहे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आणि ज्ञानांना 2 गोष्टी बोला की बरोबर या ठिकाणी आता झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो पवन महाराजांचा आता कीर्तनाचा अमृततुल्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो करी मस्तक ठेंगणा करी मस्तक ठेंगणा लागू बाबाच्या चरणा